और एक बार फिर से मिड ऑन दायरे के अंदर, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। दो रन और अभी तक 4 गेंदें इस ओवर की शेष है। सही गोलो, आजा हवा में, कब कड़ा कैच, नहीं मिलेगी कैच, मिलेगा एक सिंगल और स्कोर आगे 3। रिहानी 11 टीम का स्कोर है 3 बगैर नुकसान पे। आखिरी इस ओवर की 3 बॉल शेष है। तीन पे स्कोर। राज म्हात्रे बॉलिंग की जिम्मा अपने कंधों के ऊपर लेके बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है, लेकिन इस बीच स्ट्राइक के ऊपर प्रीत म्हात्रे खुद कैप्टन है, दाएं हाथ के बल्लेबाज है। ये गेंद को लॉब की हवा में मिड ऑन के ऊपर से, इस बार सामने स्ट्रोक, 1 बाउंड चौवा, ठोक दीजिए। नाश्ता लो रोशन बड़ी, खाओ, उनको भी दो, अंपायर को मत दो क्योंकि वो अंदर है, हम बाहर है। ओह, इज्जत दिया गेंद को, डिफेंड हल्के हाथों से। कोई रन इस गेंद के ऊपर, 7 रन। अंतिम बॉल शेष और ये उड़ाया हवा में लॉब, मिड विकेट के ऊपर कैच, कैच को पकड़ा निशान जी ने और दाढ़ी के ऊपर हाथ भी घुमाया, आउट खिलाड़ी। चलिए डीजे कम ऑन। पहला ओवर खत्म हो चुका है और हम देख सकते हैं इस बार देखा जाए रिहानी 11 टीम का स्कोर पहुंचा है 7। इस बार देखा है 0, 1 विकेट के नुकसान पे। और नए बल्लेबाज राहुल। शिवम हवा में गली, ये आसान लड्डू कैच छोड़ दिया, उतनी भी ये कैच नहीं, लेकिन इस गेंद के ऊपर मिलेगा एक सिंगल। सिंगल के साथ रिहानी 11 टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 8 रन, 8 1 विकेट के नुकसान पे। शुभम म्हात्रे बॉलिंग मार पर है, दूसरा ओवर जारी है और ये देखिए, और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। जवान साहब इस बार समोसा का आनंद लेते हुए और खुशी से खा रहे, उनके 2 साथीदार देखिए खड़े, उन्हें मौका नहीं, सबके लक नहीं होते। ये गेंद नीचे रह गई है, संपर्क हुआ नहीं, गेंद बल्ले के बीच सुंदर बॉल देखने को मिल चुकी है। डॉट गेंद की समाप्ति 8 रन बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे। अभी तक 3 गेंदें शेष इस ओवर की।
और ये नो बॉल। गलत गेंदबाजी चल रही है। पहला वाइड डाला, उसके बाद नो बॉल डाला। टीम का अपोजिट टीम का फायदा हो रहा है। स्कोर 10। तो अगली गेंद ब्रीट। ये देखिए कितना छोटा प्लेयर है इस गावधानी टीम के अंदर। छोड़ो। हाँ, भगवान श्री कृष्ण का सुदर्शन चक्र घुमाया अंपायर ने। ये हुक किया और चली गई फाइन लेग सीमा रेखा के बाहर। नंबर 4 ठोक दीजिए। तो डीजे मास्टर घेर रहे, तो अभी ये गूंगा ही रहेगा डीजे। लगता है चौहान साहब इस बार ऑपरेटिंग का काम करेंगे। स्कोर 14, 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट। इस ओवर की आखिरी 2 बॉल शेष। ये इस बार देखा फुल टॉस जो, लेकिन ये गेंद खराब ही है। लेग स्टंप के बाहर वाइड घोषित किया अंपायर ने। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 15, 1 विकेट के नुकसान पे। रूही 11 टीम का स्कोर है। रिहानी 11 टीम का स्कोर है। और इस बार टप्पा पीछे रखा था जरूर, लेकिन कामयाबी नहीं मिल सकी। बल्लेबाज को उन्होंने प्लेसमेंट करने की तैयारी की थी, कवर के ऊपर गेंद को धकेलने का, लेकिन संपर्क नहीं हो चुका है गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में। ये इस बार कैच है छोटू। वेल ट्राई छोटू, अच्छी ट्राई। अगर पकड़ लेते तो अच्छी ट्राई होती। वर्षत, गुड ट्राई। क्या चाहिए? हाँ, जड़ी बूटी। ओवर की समाप्ति 16 रन, 1 विकेट के नुकसान पे। 2 ओव्हर के बाद 2 षटकानंतर रिहानी 11 संघाची धावसंख्या ती 16, 1 गडी बाद 16। हाँ बिल्कुल, अंपायर को 2 समोसा रखो, नहीं तो वो फिर नाराज होंगे। सभी ने खाया और हमको नहीं। बॉलर शिवम मोकल। अरे बराबर है, लेकिन हम बोलेंगे वो उसको गुस्सा भी आ जाएगा फिर। ये गेंद अंपायर इस बार देखा जो वाइड है, खराब गेंद लेग स्टंप के बाहर। एक सिंगल के साथ स्कोर आगे 17। ये बढ़ाया शॉट अच्छा है मिड विकेट के एरिया में, कैचेट। निशान के हाथ से गेंद छुट्टी नहीं है। क्या पकड़ने का जजमेंट है यार, वाह मजा आया। दूसरा कैच लपका और विकेट नंबर इस बार देखा जाए मेरे हिसाब से दूसरा ड्रेसिंग रूम में डीजे। डीजे दूसरा डीजे वाला किधर गया? नए बल्लेबाज मिस्टर विराज ठाकुर। शिवम मोकल की अगली बॉल। विराज इस बार ऑन साइड के ऊपर फ्लिक किया और फील्डर मौजूद है वहां। डीजे निशान ने अच्छा फील्डिंग का मुजाहरा पेश किया। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ रिहानी 11 टीम का स्कोर 18, 2 विकेट के नुकसान पे। तीसरे ओवर की 4 बॉल शेष। शिवम मोकल राइट मोड़ विकेट की गेंदबाजी। सामने राहुल ठाकुर। ये इस बार मिडल लेग स्टंप के ऊपर गेंद थी, कलाई के सारे मोड़ दिया जरूर बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में। खिलाड़ी इस गेंद के पीछे, तब तक बल्लेबाजों ने 2 रन इकट्ठा किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों के साथ
टीम का स्कोर आगे बढ़ चुका है, यानी कि 20 पे जा चुका है, 2 विकेट के नुकसान पे। इस ओवर की चौथी बॉल, मोकल गेंदबाजी करेंगे। ये बॉल अच्छी है, विकेट कीपर गलती मारो, निशाना परफेक्ट लगाना ही है, सटीक निशाना लगता विकेटों के ऊपर। 22 का इशारा, अतिरिक्त रन 21, 2 विकेट के नुकसान पे। इस बाई यानी कि आखिरी गेंद शेष होगी इस ओवर की। अंतिम बॉल, अभी तक 2 गेंदें शेष, माफ कीजिए, यानी कि 4 गेंदें हो चुकी है। विराज आग का गोला, इट्स गोइंग, दैट्स 6। हाँ, गुड़गा बसुन का शॉट ही अलग होता है, कड़क। क्या अंपायर है यार, भी ऐसा कोई शब्द लाते हैं कि हमारे तुरंत मेमोरी में उन्हीं का घुस जाता है। और स्कोर आगे बढ़ चुका है 6 के साथ, 27। आखिरी गेंद शेष इस ओवर की, तीसरा ओवर जारी है। स्पीड अप कीजिए, बॉल जल्दी दीजिए। कल संडे है, आखिरी दिन है। चलिए स्पीड अप कीजिए, बॉल नहीं है तो दूसरा लीजिए। हाँ, क्योंकि यहां से क्या माने, थोड़ा सा हमें काम भी एक महत्वपूर्ण है। 12 पार का हुरूस है ना, वहां जिले भी सब कुछ खाना है। स्कोर इस बार देखा जाए 27-27। ए छोटू, 12, चल तुम इधर आओ। बॉल आया है क्या? गोलू साहब देखिए हमारे गाल देखे टमाटर जैसे कैसे। प्रिंस भाई, आखिरी गेंद शेष 27, 2 विकेट। शिवम और यॉर्क फेंका था क्रिकेट का ब्रह्मास्त्र, जिसे ग्रामीण टेनिस क्रिकेट में, अरे इतना बूंदा मारा और तुमने छोड़ दिया, जमीन को चूमती हुई 4 रन। ऐसा बॉल मारा मानो चौहान साहब जी ने समोसा डाला था, फिर खराब क्षेत्ररक्षण तो समोसा अंदर डाला, मुंह के अंदर, नहीं चलता। और इस बाउंड्री के साथ देखिए खराब क्षेत्ररक्षण। स्कोर 31। ओवर की समाप्ति 31 रन, आने वाली 12 गेंदें शेष है। पीटीसी लाइव के माध्यम से इस बार देखा जाए इस प्रीमियर लीग को, पूरी तरह से कवरेज कर रही। और गेंदबाज है वर्षात कड़ो, इसे कहते वर्षा को गेंदबाजी दी। छोटे कद के खिलाड़ी कैसे गेंदबाजी करेंगे, और इनके सामने जो बल्लेबाज वो भी छोटे ही, कट रहे। वाह, रनअप चुका है। क्या इस युवा गेंदबाज कैसी गेंदबाजी करेंगे? ये वोड़ा बॉल, वोड़ा 6, कैच इट, बढ़िया बॉल देखिए, लेग कटर कर रहे, और इसी के साथ उन्होंने आते ही सफलता हासिल। गुड बॉलिंग वर्षद, मस्त बॉल देखिए, लेग स्पिन जैसी। मुझे लग रहा है कि इसका बॉल पहुंचेगा नहीं पहुंचेगा है, लेकिन पतला है, लेकिन गर्म है। और आते ही उन्होंने बल्लेबाज को चलता कर दिया। टीम का स्कोर 31, 3 विकेट के नुकसान पे। यह रणनीति है इस बार देखा जाए गावधनी टीम के कप्तान की। सुंदर कैच लपका मिड विकेट के ऊपर,
अतीश, सबको टोपन ना महंगे गांव में, और नए बल्लेबाज प्रतीक ठाकुर। देखिए सुंदर गेंदबाजी, पहले गेंद के ऊपर आते रैडम राउंड विकेट से गेंदबाजी की और मानो उन्होंने जिस बल्लेबाज को चलता कर दिया। वर्षत तैयार है गेंदबाजी करने के लिए, नए बल्लेबाज प्रतीक ठाकुर आए हैं। बहुत बढ़िया, ये देखिए सुंदर बॉल, देखिए पूरी तरह से इस बार देखा जाए गेंद को खेला है कवर के क्षेत्र में। एक सिंगल, खाता ओपन किया प्रतीक ने। ये छोटे बच्चे की वीडियो क्रॉप करो टकाटक, जब वो बड़ा हो जाएगा ना तो देखेगा ये मई था। यस 11 साल का होगा, तो तेंदुलकर साहब 16 साल में आए थे, ये 11 साल में आए। हाँ थम तो देना चाहिए। 32 स्कोर, फुल टॉस, गलत गेंद फेंकी और इस बार यहां डिस्कर लेग सीमा रेखा के बाहर। नंबर 4, ये वर्षत की गेंद फुल टॉस थी और 4 के साथ स्कोर 36। 32 और 4 36, 3 विकेट मैदान से बाहर। चौथा ओवर जारी है, 3 गेंदें शेष है और रिहानी 11 टीम का स्कोर है 36। चौथा ओवर जारी है, गावधनी टीम पहले गेंदबाजी कर रही है। बड़ा ये शानदार जानदार आयोजन नियोजन को आप देख रहे हैं, कड़ा मुकाबला है। ये उड़ाया एक बार फिर से, इस बार कैच की संभावना, अरे ये ले गया आराम के साथ पकड़ने के लिए और इसी बीच एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर 37। 37, आखिरी मेरे हिसाब से 2 गेंदें शेष है। और एक बार फिर से क्रॉस लाइन से, इस बार ये फील्डिंग खराब है और इसी के साथ ये दूसरा रन पूरा करने जा रहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 के साथ रूहानी 11 टीम का स्कोर, रिहानी 11 टीम का स्कोर पहुंचा है 29, 39, 39, 2 संख्या 39, 49 नहीं 39, 39। ये फुल टॉस जरूर गेंद, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है, फील्डर मौजूद है वहां। एक सिंगल के साथ और हुआ खत्म। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 40 और एक बार जोरदार तालियों से स्वागत कीजिए इस नौजवान गेंदबाज का जिनका नाम है वर्ष वाड़। गेंदबाजी की है, हौसला अफजाई करते हुए सभी उनके टीम के खिलाड़ी इस नवा खाड़ी प्रीमियर लीग में उन्होंने शानदार गेंदबाजी की। उद्या याच्यानंतर जो सामना होणार आहे, उद्याचा पहिला सामना आई जरीमरी 11 कर्णधार आहे शैलेश ठाकूर आणि त्याच्या विरुद्ध पहिला सामना रोनक 11 सकाळी 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे। सकाळी 9:30 वाजता 9:45 चेंडू पडला पाहिजे, नाहीतर पेनल्टी दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि संघाच्या संघ मालकांनी लक्ष द्यायचं आहे की सकाळी 9:45 चेंडू पडलाच पाहिजे। जर कुठला संघ उशिरा झाला तर त्यांना चेंडूची नाहीतर रनची ती कमिटी निर्णय घेईल, पेनल्टी लावण्यात येईल। सिद्धेश ठाकुर 9:45 में मैच शुरू होना चाहिए सुबह कल। अंपायर और इस बार टाइमिंग होने चुका, रनआउट का मौका हाथ से गया है। सिंगल मिलेगा वो मेरे हिसाब से और सिंगल के साथ
टीम का स्कोर आगे बढ़ता है। (41) दो संख्या 41। स्पीडअप कीजिए, विनती है। इस बार देखा जाए यहाँ रियानी 11 कप्तान को, आपको बैटिंग करना है। हवा थम जाएगी ना तो मारने में आपको दिक्कत पैदा हो जाएगी, ध्यान में रखिए। जल्दी जल्दी मुकाबला खत्म कीजिए क्योंकि आपको बैटिंग करने का है, ध्यान में रखिए। और हमें और एक कमेंट्री करने का है। जब शरीर थक जाता है तो समझ जाइए। और एक बार फिर से इस बार यार रनआउट का मौका, आइए प्यार से लगाओ, आउट ही हो जाएगा। और आउट, विकेट नंबर 14, 41 लॉस ऑफ 4 विकेट। डीजे कहाँ गए रे? अच्छा, डीजे खेल रहा है। और प्रतीक ठाकुर वापस आ गए, जो अपनी टीम के लिए उन्होंने 4 रनों का योगदान दिया। और नए बल्लेबाज हार्दिक मोकल उर्फ डॉन भाई मैदान के अंदर। ये इस बार हुक किया गेंद को और चली गई इस बार फाइनल लेग सीमा रेखा के बाहर। नंबर 4, 41-4-45, 45 लॉस ऑफ 4। सुंदर स्ट्रोक विराज ठाकुर के बल्ले से। विराज के रहे 16 पे। टीम का स्कोर है 45-45। आखिरी 3 बॉल शेष इस आखिरी ओवर की। लास्ट ओवर है 45 स्कोर, 45 दो संख्या 45, 4 घड़ी बाद 45। ये उठाया इस बार, देखा चलेंगे कैच इट। ओ कैच ड्रॉप, गुड ट्राई। और इस बार रनर का मौका बनेगा 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 बनेगा। बल्लेबाज आउट, 5वां झटका 46 पे। और बल्लेबाज वापस जा रहे। इस बार देखा जाए तो विराज ठाकुर अपनी टीम के लिए 17 रनों का योगदान देके ये खिलाड़ी चले डगआउट में। 45 लॉस ऑफ 46 लॉस ऑफ 5। तो 21 रनों की पारी, 7 बॉल में 21 रनों की पारी के लिए इस बार देखा जाए विराज ठाकुर ने। गुड बैटिंग विराज। जिग्नेश, ये देखिए जिग्नेश ने भी इस गेंद को पुल कर दिया है फाइनल के ऊपर। फील्डर तैनात है, 1 ही रन मिलेगा। और यस, 7वीं मैच, एक सिंगल के साथ स्कोर आगे 48-48। आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल, शेवटचा चेंडू। कट करने का प्रयास किया था, ऑफ स्टंप के ज्यादा ही गेंद बाहर है, वाइड घोषित गवन जी ने किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 49, अब आपके 48, 48 स्कोर हो चुका है। शॉट ऑफ लेन जरूर इस बार देखा जाए, सिंगल जरूर मिलेगा। एक दूसरे के लिए पलट चुके, अंडरआर्म थ्रो, और ये 2। अंपायर आउट है क्या? तीसरे अंपायर इस बार टीवी अंपायर के पास ये फैसला आया है। चलो जवान साहब देखो और बताओ रन आउट है क्या नहीं, क्या 2 रन पूरे ही? यस, बल्लेबाज आउट है तो 1 ही रन और टीम का स्कोर इस सिंगल के साथ 49। जीतने के लिए इस बार गावधनी टीम को चाहिए 30 बॉल में 50।
आधी इचरा वाटलं तर संजाला इचरा दे मी बोलते दे दे मी राहू दे हाय सिद्धू शाल सन्मान चिन्ह दोन शाल दोन सन्मान चिन्ह गुच्छ आहेत बसू का पैसा आहे तुम्हाला पैसा आहे तुम्हीच वयाचं का दत्ता मोगल दोन्ही संघांना विनंती आहे रियानी एंटरप्राइजेस नावाखाडी यांनी लवकरात क्षेत्र सचवायचं आहे काय प्रॉब्लेम आहे बॉल चेंडू कुणाकडे आहेत तर सागर शेठ ठाकूर यांना विनंती करतो की रोशन पाटील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सकाळपासून एवढं मधुर समालोचन ऐकायला मिळालं जर अजून 2 दिवस असतील तर नक्कीच प्रेक्षकांना डायबिटीज झाला असता एवढं मधुर समालोचन रोशन पाटील तारा यांचा सत्कार करायचा आहे सागर शेठ ठाकूर यांना विनंती आहे बीजेपी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणजे आमच्या संघटनेचे टेन्शनच नाही जाऊ दे 500 जास्त आता फलंदाजीसाठी गावदनी प्रसन्न सलामीला सर्वेश म्हात्रे आणि आतिश ठाकूर उर्फ चाक्या आणि सर्वेश म्हात्रे उर्फ मास दोन्ही पंचांना विनंती करतोय की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे बघूया स्वतः संघाचे संघनायक राज म्हात्रे बॉल चेक करण्यासाठी ज्यांनी मगाशी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी शून्यावर बाद झालेले तेच ते बॉल चेक करण्यासाठी आता फलंदाजीला स्ट्राईकवर आहे तो सर्वेश म्हात्रे उर्फ मास तर नॉन स्ट्राईकला आतिश ठाकूर बघूया पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकण्यासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रीत म्हात्रे रिहानी एंटरप्राइजेस नावाखाडी आणि मला वाटतं नावाखाडी सुद्धा जेव्हा संघ बाहेर खेळायला जातो तेव्हा पहिलं षटक प्रीत म्हात्रेच्या हातामध्ये असतं मगाशी अतिशय सुंदर गोलंदाजी केली ज्याच्या गोलंदाजीवर 4 षटकार हॅट्रिक मारली विनेश ठाकूर यांनी तो गोलंदाज बघूया आता मगाशीच्या कामगिरीची भरपाव करतोय की नाही पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रीत म्हात्रे तयार खेळण्यासाठी मास पहिला चेंडू कट करण्याचा इरादा मास याचा पहिलाच चेंडू जातो निर्धाव मला वाटतंय या 5 षटकांमध्ये 50 धावांचं आव्हान उभं केलंय रिहानी एंटरप्राइजेस नावाखाडीनं तर बघूया 50 धावाचा बचाव कशा प्रकारे करतोय पुढचा चेंडू प्रीत आता मात्र LBW आणि पहिलाच मोहराबाद 0 या धावसंख्येवर मास याला बाद करण्यामध्ये प्रीत म्हात्रे यशस्वी ठरतात बघूया सूरज रतन ठाकूर यांनी समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे सूरज रतन ठाकूर यांनी समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे पुढचा सर्वेश म्हात्रे बाद पुढचा फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये यायचा आहे
बघूया सिद्धेश ठाकूर, मला वाटतंय संघनायक राज म्हात्रे आणि संघ मालक वैभव म्हात्रे यांनी रातोरात रेशन कार्डची सोय करून हा खेळाडू आपल्या खेम्यामध्ये पोचवलेला हाच तो सिद्धेश ठाकूर. बघूया सिद्धेश ठाकूर कशा प्रकारची खेळी करते आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार प्रीत म्हात्रे. 2 चेंडू निर्धाव टाकलेत प्रीत म्हात्रे. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका आणि आता मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी मात्र गचाल झाली भाई यांची. हार्दिक मोकल. पुढचा आता नव्याने स्ट्राईक लागला तो आतिश ठाकूर उर्फ चक्या. बघूया कशा प्रकारे. आणि इकडे बघा संघ संजय ठाकूर यांच्या माध्यमातून. आणि आता बघूया या षटकामध्ये अजून पुढचा चेंडू प्रीत म्हात्रे. फुलटॉस पद्धतीने चेंडू आणि आता मात्र सागर तांडेल. सागर तांडेल यांच्या माध्यमातून झेल जमिनीला दान आतिश ठाकूर यांचा. बघूया आता आतिश ठाकूर यांचा झेल जमिनीला दान झालेला आहे आणि तो रिहानी एंटरप्राइजेस नावाकडीसाठी किती महागात ठरतोय ते बघायचं आहे. पुन्हा एकदा या षटकातील अजूनही मला वाटतंय 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 1-2. आणि पुन्हा एकदा बॅट कट आणि जिग्नेश मोकल याला स्टंप काही टिपता आला नाही. त्याच्यामुळं एका चेंडूवर 2 जीवनदान सिद्धेश ठाकूर याला. प्रीत म्हात्रे अतिशय जीव ओतून गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी सुद्धा म्हणता येईल कारण 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. 1 गडीबाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आणि या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार. बघूया आतिश ठाकूर. बघूया प्रत्येक ओव्हर मागं 10ची सरासरी करायची आहे. आता फक्त 3 रन झालेला. बघूया पुढचा चेंडू. जोरदार मारलेला फटका आणि हा नक्कीच षटकार. असं वाटलं होतं प्रीत म्हात्रे यांनी चांगलं षटक टाकलंय पण त्यांनी शेवटी षटकार खाल्लाच. आणि आतिश ठाकूर ऑक्शनच्या वेळी आतिश ठाकूर याची चिठ्ठी आली नव्हती आणि राज म्हात्रे यांनी त्यांच्यासाठी 18,000 रुपये वाचवून ठेवले होते. आणि ते 18,000 वाचून का ठेवले होते याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण देताना आतिश ठाकूर यांच्या माध्यमातून पहिला षटकार आपल्या गावधनी संघासाठी. पुन्हा एकदा रिहानी एंटरप्राइजेसला आम्ही विनंती करतोय की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. रिहानी एंटरप्राइजेस मध्ये अतिशय रोशन पाटील तारा कुठं असतील. रोशन पाटील तारा कुठं असतील तर त्यांनी समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे. बघूया वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला तो विराज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं. आणि आता मात्र बघूया नयन ठाकूर यांच्याकडून गच्चाल क्षेत्ररक्षण. हार्दिक मोकल जिग्नेश मोकल चेंडू माग 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. हार्दिक मोकल यांचं गच्चाल क्षेत्ररक्षण. सूरज ठाकूर सांगितलं हवेत गोल्या. या चेंडूवर मला वाटतंय 2 धावा मिळाल्या. 3 धावा. आमची काय चुकी नाही स्कोररचं सांगणार. बघूया पुन्हा एकदा विराज. पुन्हा चांगला फटका म्हणजे आपच्या दिशेने. बघूया चौकार जातोय की नाही. चेंडू माग पुन्हा एकदा हार्दिक भाई. चेंडू जिंकतोय का हार्दिक. हार्दिक हरला चेंडू जिंकला. पुन्हा एकदा हार्दिक यांचं गच्चाल क्षेत्ररक्षण. विराज यांच्या गोलंदाजीवर पहिला चौकार जातोय.
दुसऱ्या चेंडूवर 4, आता तिसऱ्या चेंडूवर 5 येतील का? पडलेला प्रश्न बघूया, प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात. विराज ठाकूर पुन्हा एकदा सुंदर असा फटका, चेंडू खाली. प्रतीक ठाकूर उर्फ पिंट्या, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर फेकी. बघूया आमचे समालोचक मित्र अमित म्हात्रे यांना आम्ही माहिती देतोय की हा जो गोलंदाज आहे विराज म्हात्रे, तुमची कट टू कट कॉपी करतो. एकदम भन्नाट तुमची कॉमेंट्री, गिली गिली चंपा, सर्व काही त्याच्यामध्ये अवगत आहे. पुढचा चेंडू विराज, पुन्हा एकदा जोरदार मारला फटका. संजय ठाकूर यांचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, सुपला शॉट लाव. आणि आता बघूया गोटी नेम. संजय ठाकूर यांचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं आणि अतिशय गोटी नेम, आणि त्याच्यामुळं सिद्धेश ठाकूर याला घरचा रस्ता पकडावा लागेल. बघूया दुसरा फलंदाज बाद होतोय 17 या धावसंख्येवर. दुसरी धाव काढताना 18 धावसंख्या झाली, माफ करा. असा बदली स्कोरर आला काय, असा हे नाटक होते. आणि आता मात्र बघूया स्वतः संघ मालक स्वतः गावधनी संघाचे संघ मालक वैभवजी म्हात्रे साहेब. आता बघूया जे काही बरं वाईट होईल ते माझ्या हातून होईल, याच भावनेने मला वाटतं वैभव म्हात्रे उतरलेले आहेत. बघूया वैभव म्हात्रे आणि विराज ठाकूर यांच्यामधला सामना. वैभव म्हात्रे षटकार की चौकार, विकेट. आणि आता मात्र हवेमध्ये चेंडू, कल्पेश तांडेल 1 2 3 आणि झोलना फाटला. आणि आता मात्र चाक्या. जितके दमदार आहेत की आता खुर्चीच परमनंट करून टाकतो. सागर शेठ ठाकूर या आयोजकाच्या भूमिकेत मुख्य आयोजक म्हणता येईल या शृंखलेचे. आणि निशान ज्याने दिवसभर आपल्या डीजेवर लोकांना नाचवलं, आता बघा विराज ठाकूर त्याला नाचवतोय की विराज ठाकूरला तो नाचवतोय. सुंदर असा फटका, बघूया नक्कीच चौकार. निशांत ठाकूर याला षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपये निकेश मंडप डेकोरेटर. फक्त षटकार मारा, त्यांचं बिल आपल्याकडे बाकी आहे, काही पैशाचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कल्पेश तांडेल यांच्याकडून आत्ताच कॅच ड्रॉप झाली, पण त्यांना विकेट मात्र त्यांनी गोटी नेम घेतला. आणि एक आतिश ठाकूर अतिशय चांगला फलंदाज गावधनी संघाचा, त्याला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. पुन्हा एकदा रियानी एंटरप्राइजेस नावाखाली लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विराज ठाकूर, संजय ठाकूर, प्रीत म्हात्रे, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक मला वाटतंय 3रं षटक घेऊन सागर तांडेल, 40+ मास्टर सागर तांडेल टाकण्यासाठी तयार. काही साला हार्दिक भाईचा काहीतरी पालनाच केला, या बाजून त्या बाजून, काय रे देवा. पुन्हा एकदा हार्दिक मोकल क्षेत्ररक्षणासाठी पुन्हा एकदा सीमारेषेवर बघायचं आहे. आता सीमारेषेवर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक आनंद ठाकूर, विराज ठाकूर, हार्दिक मोकल, राहुल ठाकूर आणि
प्रतीक उर्फ पिंट्या बघूया सीमारेषेवर. आणि आता मात्र गोलंदाजीची धुरा. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. बघूया कुठला संघ या शृंखलेमध्ये जिवंत राहतोय, कारण मला वाटतं रियानी एंटरप्राइजेस आणि दोन्ही संघ एक एक सामना गमावलेला आहे. आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर गली. जिग्नेश मोकल अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जीव तोडून क्षेत्ररक्षण करतात. सागर तांडेल पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर 1 धाव. आता परत बघूया सागर याच्या गोलंदाजी नव्याने स्ट्राईकला तो राजू. बघूया राजू याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार मारला राजू याने. दुसरा चेंडू खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. चेंडू मागे बघूया राहुल ठाकूर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही आहे. संजय ठाकूर यांचं चांगलं कव्हर दिलेलं आहे त्यांनी, कारण दुसरी धाव घेताना मला वाटते 2 स्टंपिंग अचूक केलेल्या आहेत रियानी एंटरप्राइजेस नावाकडे यांच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आता रनआउटचा कुठल्याही प्रकारचा धोका त्यांना संभवायचा नाही आहे. पुन्हा एकदा गलीच्या दिशेने आणि बघा नयन ठाकूर चेंडू मागं 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. जिग्नेश मोकल चेंडू मागं 1, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि आता मात्र पुन्हा एकदा गोटी नेम. आणि आता बघूया राजू गेला ICU मध्ये. बघूया तिसऱ्या पंचांचा काय इशारा येतोय. बघूया दोन्ही संघाचा धगधग चालू आहे, कारण राजू अतिशय चांगला खेळ खेळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता राजू याने. निशान 2 चेंडूमध्ये 5 धावावर खेळतोय. आणि आता मात्र निशान याचा टांगा पलटी, घोडे फरार. चला तंबूकडे. OUT आउट. इलेव्हन नावाकाडी हा संघ मला वाटतं गेल्या वर्षी या संघानं विजेतेपद पटकावलं होतं. गेल्या वर्षी मला वाटतं या संघाने एकही सामना गमावला नव्हता. माझ्या माहितीनुसार एकही सामना गमावला नव्हता. पण यावर्षी बघा पहिलाच सामना गमावला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे संघामध्ये केलेला बदल, संघामध्ये घेतलेला एक व्यक्ती, संघामध्ये घेतलेला एक सुलेमानी पत्थर, ज्याचं नाव आहे सुरेंद्र ठाकूर. गेल्यावेळी माऊली 11 मध्ये होते. 2 वर्षाचा वनवास. यावेळी नाही घेतला. पहिलीच मॅच जिंकलो. 5 गुण. धावसंख्या झाली 26. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. आत्ता मात्र गावधनी संघाचा हुकुमी एक्का संघनायक, ज्याच्या खांद्यावर आत्ता जे काही बरं वाईट व्हायचं या जोडीने, एका बाजूला संघनायक तर एका बाजूला संघ मालक. बघूया राज म्हात्रे संघाचा संघनायक सागर तांडेलचा कशा प्रकारे सामोरी जाईल सागर तांडेल याला. बघूया या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 9 चेंडूमध्ये 15 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. 15 चेंडू 24 धावा, 24 धावा 15 चेंडू. सागर तांडेल, राज म्हात्रे. रिव्हर्सिव्ह मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये झेल संजय ठाकूर. आणि बघूया ज्वलना फाटला, कोलिम गेला. हे बघा पहिल्या दिवसापासून पनवती, पहिल्या दिवशी 15 रल्या दिल्या, कॅच आली दिली. बघा शैलेश ठाकूर यांच्या माध्यमातून सांगितलं गणपती याचा बुडवा. शैलेश ठाकूर यांना खोपट्याच्या भक्ताकडे न्यायला लागेल. संजय ठाकूर यांना पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सागर तांडेल. आणि आता मात्र सुंदर असा खेळून काढलेला आहे राज म्हात्रे. बघूया राज म्हात्रे सुंदर असा खेळून काढला. त्याला माहिती आहे एका चेंडूवर आपल्याला आता जीवनदान मिळालेलं आहे. राज म्हात्रेचं अतिशय नशीब जोरावर. चला आमचंच नशीब फुटकं. बघूया पुढचा चेंडू या षटकातील मला तर शेवटचा चेंडू. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. 13 चेंडू 23 धावा, 23 धावा 13 चेंडू. सागर तांडेल, वैभव म्हात्रे. बघूया
कोण कुणावर भारी पडतोय. आणि आता मात्र बघा रिहानी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून खूप वेळ होत आहे. त्यांना आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आता आयोजकांनी ठोस भूमिका घेतलेली आहे. रिहानी एंटरप्राइजेस जोरदार मारलेला फटका, चेंडू मागा विराज ठाकूर बघूया अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, धावलाच तर टमतोरीन. अशा प्रकारची भूमिका विराज ठाकूर यांची. आणि हा षटक संपतय. तिसरं धावसंख्या झालेली आहे ती 28 वर 4 गडी बाद. पुन्हा एकदा रिहानी एंटरप्राइजेसला आपण विनंती करतोय की लवकरात लवकर पाणी कुणाला अंपायरला बॅट्समन बॅट्समनला चला. डाव्या खेळाडूला त्यांना सांगायचं आहे चला आपल्या फलंदाजाचे नरडे ओले करा लवकरात लवकर. विनोद तांडेल संघमालक वैभव म्हात्रे यांचे अतिशय जवळीकचे मित्र, पण त्यांची आज परिस्थिती बघा. मॅच मात्र अतिशय रोमहर्षक आता होईल. 12 चेंडू 22 धावा. आणि आता मात्र बघूया मला वाटतं रिहानी एंटरप्राइजेस नावागाडी संघाचा हुकमी बॉलर संजय ठाकूर. रिहानी एंटरप्राइजेस नावागाडी संघाचे संघमालक मला वाटतं जेव्हा ही रिहानी एंटरप्राइजेस नावागाडी बाहेर खेळते ना तेव्हा सुद्धा संघाला पुरस्कृत करतात. आणि स्पॉन्सर होण्या आत्ताच्या घडीला काही साधं काम राहिलेले नाही आणि ते स्पॉन्सर करतात संजय ठाकूर. मनाच्या अंतर्करणापासून त्यांचं धन्यवाद. बघूया पुढचा आता 12 चेंडू आणि 22 धावा. बघूया एका बाजूला वैभव म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला संजय ठाकूर. राज म्हात्रे, वैभव म्हात्रे आणि संजय ठाकूर. बघूया. आणि आता मात्र हा फटका तरी कुठला. राज म्हात्रे सांगतात वैभव म्हात्रे यांना तिकडं आपला जो डगआउट आहे ना त्या दिशेने मारायला पाहिजे. बघूया संघ समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 22 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज. पुन्हा एकदा संजय ठाकूर आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर जोरदार मारण्याचा फटका, पण पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 10 चेंडू 22 धावा. मला वाटतं ही शृंखला सुरू झाली पहिल्याच दिवशी एका षटकामध्ये 16 धावांची गरज होती. पुढचा चेंडू संजय ठाकूर. पुन्हा एकदा अतिशय सुंदर. आणि आता मात्र तर बघूया या षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. आणि आता मात्र समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र संघाचा संघनायक सरसेनापती राज म्हात्रे स्ट्राईकवर. आता मात्र राज म्हात्रेला यालाच काहीतरी करावं लागेल कारण पहिला सामना गमावलाय रिहानी एंटरप्राइजेस नावागाडी आणि गावधनी मोठापाडा या संघाने. म्हणजे दोन्ही संघांना डू ऑर डाय सारखं हे समीकरण असेल. बघूया आत्ता राज म्हात्रे यांच्या माध्यमातून काय होत आहे. भावेश पवारची स्टाईल लेंगावरती. बघूया आता 9 चेंडू 21 धावांची गरज. भावेश पवार सुद्धा लेफ्टी, आमचा राज म्हात्रे सुद्धा लेफ्टी. बघूया भावेश पवार सारखा तो मॅच जिंकवतोय की नाही. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. चेंडू माग आनंद ठाकूर. अतिशय सुंदर आनंद ठाकूर यांच्या माध्यमातून नक्कीच चौकार गेला असता, पण आनंद ठाकूर यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि 3 धावा वाचवलेल्या आहेत त्या आपल्या संघासाठी. आणि आता मात्र 8 चेंडू 20 धावा. 8 चेंडू 20 धावा. बघूया संजय ठाकूर विरुद्ध वैभव म्हात्रे. आठ चेंडू 20 धावा. 20 धावा 8 चेंडू. संजय ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर तर फलंदाजीच्या मार्कवर वैभव म्हात्रे. आणि आता मात्र बघूया गली काढण्याचा प्रयत्न, पण त्यामध्ये अपयशी ठरतात वैभव म्हात्रे. आणि बघूया समीकरण पुन्हा बदलते. आता समीकरण मात्र महाग होत चाललंय. आता मात्र संजय ठाकूर पहिल्यांदाच काहीतरी उलटफेर करताना अतिशय सुंदर गोलंदाजी करून या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळतायत.
जोरदार मारलेला फटका, चेंडू खाली राहुल ठाकूर आणि वैभव मात्रे याची खेळी संपुष्टात. अतिशय सुंदर गोलंदाजी. या सामन्याची हवा काढून घेतलेले संजय ठाकूर यांनी 2 फक्त धावा दिलेल्या आहेत आणि आता मात्र समीकरण अवघड होऊन गेलंय गावधनी मोठापाडा संघासाठी. 6 चेंडू आणि 20 धावा. धन्यवाद. रियाने एंटरप्राइजेस नावाखाली लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि आता बघूया रिहानी एंटरप्राइजेस नावाखाली संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय. आणि आता मात्र बघूया शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये. मला वाटतं या संघामध्ये जिग्नेश मोकल अतिशय सुंदर गोलंदाज आहे. लेग कट ऑफ कट दोन्ही त्याच्याकडे अवगत आहेत. पण आता मात्र त्याला मला वाटतंय जिग्नेश मोकल यांच्या जागेवर मला वाटतं हार्दिक मोकल. बघूया हार्दिक मोकल याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. हार्दिक मोकल याच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. आणि हार्दिक मोकल बघूया आता आपल्या संघाच्या पदरामध्ये काय टाकतोय, विजय की पराजय. बघूया पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार राज म्हात्रे आणि आता मात्र नॉन स्ट्राईकला नव्याने आलेला तो शिवम मोकल. म्हणजे ही लढत बघा मोठा पाडा, दोन्ही बॅट्समन मोठ्या पाड्याचे, गोलंदाज सुद्धा मोठा पाड्याचा. मोठा पाडा विरुद्ध मोठा पाडा. बघूया गावाच्या प्रती जर हार्दिक मोकलने प्रेम दाखवलं तर नक्कीच सामना तो त्यांच्या बाजूने देईल. आणि जर टीमच्या प्रती प्रेम दाखवलं तर नक्कीच सामना जिंकविल. बघूया आता गाव की संघ. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार हार्दिक मोकल, खेळण्यासाठी तयार राज म्हात्रे. पहिला चेंडू जिग्नेश मोकल, बॉल कुठं आणि याचे डोफय कुठं. अतिशय सुंदर बोल. बघूया जिग्नेश मोकल. आत्ताच आम्हाला सूरज घरत यांनी माहिती दिली आहे की 4 बिर्याणीचा स्टॅमिना. काय साला स्टॅमिना, 4 बिर्याणी आणि तिथे धडपडतंय. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी हार्दिक तयार. जोरदार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा नयन ठाकूर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. आणि देव का कानपडात बोलतं, कोण सांगते उडवाल तुला, चाल तिकडे जागावा. चला घरातला आहे म्हणून ऐकून घेत आहे. जिग्नेशला बोल, नाही टालू फोरली तर बोल. चाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा हार्दिक मोकल. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल कारण राज म्हात्रेला अक्षरशः थांबवून ठेवलंय. पुढचा चेंडू आता मात्र जोरदार मारलेला फटका. चेंडू खाली राहुल ठाकूर आणि झेल जमिनीला दान. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता 3 चेंडू आणि 15 धावा. राज म्हात्रे याला हा दुसरा जीवनदान. बघूया 2 जीवनदान मिळून सुद्धा जर राज म्हात्रे स्वतः संघनायक आहेत आणि बॉलर सुद्धा हा अंडर 17 मधला आहे. जर याच्या गोलंदाजीवर जर राज म्हात्रे ही मॅच जर जिंकवू शकत नाही तर हे संघाच्या पचनी पडणार नाही. तर बघूया आता 3 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा दोन्ही संघांना विजय हे अतिशय आवश्यक आहे कारण दोन्ही संघ पहिला सामना गमावलेला आहे. बघूया 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. हार्दिक मोकल की राज म्हात्रे. गेल्या वर्षी एकही सामना गमावला नव्हता आणि विजेतेपद पटकावलं तर हाच तो गावधनी संघ. बघूया आता मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर. जोरदार मारलेला फटका आणि आता मात्र गॅप शॉट. बघूया आनंद ठाकूर आणि बघूया चौकार.
2 चेंडू आणि 12 धावांची गरज. बघूया 2 चेंडू 12 धावा, येईल का या चेंडूवर षटकार? सर्वांना सामना आवडला तर जोरदार टाळ्या. आला 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 आन राहिला. आणि आता मात्र गावधनी संघाचा टायर पंक्चर. तर बघूया गावधनी संघामध्ये मी आधीच म्हटलं होतं, नवीन माणसाची भरती केली ना वाटोलाच. तरी चिंतामण ठाकूर सांगत होता सुरेंद्र ठाकूरचा झेंडावरती करू नको. चिंतामण ठाकूर सकाळपासून तेच सांगत होते. बघूया शेवटचा चेंडू हार्दिक मोगल याची अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल, कारण फक्त आता 9 धावा दिलेल्या आहेत त्यांनी. या 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा. राज म्हात्रेसारखा फलंदाज समोर असताना सुद्धा 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा दिल्या आणि त्याच्यामध्ये एक झेल जमिनीला दान झालेला आहे. म्हणजे अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणता येईल हार्दिक मोगल याची. बघूया शेवटचा चेंडू. बघूया पहिला विजय प्रस्थापित कोण करील. जोरदार मारलेला फटका. अरे कुठं ठेवला होता यो. एक चेंडू मध्ये षटकार मारला शिवम मोकल यानं आणि पहिलाच मग भंगार माल पाठवायचाच कला. असू दे गावधनी संघ, पुढच्या मॅच साठी सुद्धा तुम्हाला शुभकामना. आणि बघूया पुन्हा एकदा सांगतोय, उद्याचा सामना 9:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. आई जरीमरी प्रसन्न आणि त्यांच्या विरोधात रोनक 11. दोन्ही संघाच्या संघनायक आणि संघ मालकांनी ऐकून घ्यायचं आहे. उद्या 9:30 वाजता टॉस होणार.